24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शहर वाहतूक शाखेच्या वतीने बेताल वाहतुकीवर टाळा लावण्यासाठी धडक कारवाई। अकोला शहरातील बेताल वाहतुकीला टाळ्यावर आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कंबर कसली आहे। त्या अनुषंगाने बुधवार 6 ऑगस्ट रोजी त्यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील बेताल ऑटो रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली। त्यानुसार तब्बल 104 ऑटो रिक्षा शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त करण्याची मोहीम कारवाई केली। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे 3 पोलीस अधिकारी आणि 24 पोलीस अंमलदारांनी मध्यवर्ती बस स्थानक चौक, अकोला रेल्वे स्टेशन चौक, मुख्य बाजारपेठेतील गांधी चौक आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार विविध नियमांची उल्लंघन करणाऱ्या 104 ऑटो रिक्षा शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात जप्त केले। तसेच ऑटो रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली असून ऑटो रिक्षा चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन त्यांना वाहतूक नियमांसंबंधी समुपदेशन व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केले। ऑटो स्टँडचा वापर करावा। शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येत असून शहरातील ऑटो चालकांनी त्यांचा ऑटो चालवताना ऑटो स्टँडचा वापर करावा। रस्त्यांवर ऑटो उभे करू नये, वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच ऑटो चालवताना सोबतच वाहनांचे कागदपत्र बाळगावे असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने स्पष्ट केले आहे। वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे। गणवेश परिधान करावा। क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये। परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि त्यांच्या वाहनांवरील दंड प्रलंबित ठेवू नये असल्यास त्वरित वाहतूक नियंत्रण पोलीस किंवा शहर वाहतूक नियंत्रण कार्यालय येथे दंड भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.